इन्फर्टिलिटीची कारणं याची आपण एक सिरीज बनवतोय. ह्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं आणखीन एक कारण म्हणजे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज. तर हे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज म्हणजे नक्की काय आणि हे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्यामागची कारणं काय आहे आणि हे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज जर का काढायचं असेल तर आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी काय उपाय दिलेले आहेत सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आपण बघतोय मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी. इन्फर्टिलिटीच्या कारणांमध्ये आणखीन एक कारण जर का म्हणलं तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज. कारण कसं असतं म्हणजे ज्या वेळेला संबंध येतात त्यावेळेला शुक्रजंतू जे आहे ते इकडून येणार आहेत आणि अंड जे आहे ते इथून तयार होणार आहे आणि ह्या फॅलोपियन ट्यूब म्हणजे इथून ते इथपर्यंतचा जो पार्ट आहे या ट्यूबचा याला फॅलोपियन ट्यूब असं म्हणतात. शुक्रजंतू या फॅलोपियन ट्यूबमधून इथून येणार आहे आणि अंड इथून येणार आहे आणि याचं फर्टिलायझेशन किंवा मिलन जे आहे ते काय होणार आहे या फॅलोपियन ट्यूबमध्ये होणार आहे. म्हणजे जर का ही फॅलोपियन ट्यूबच जर का ब्लॉक असेल तर मग मात्र काय होणार आहे इथून अंड आणि याचं काही शुक्रजंतू यांचं काय होणार आहे एकत्रित मिलनच होणार नाही आणि एकत्रित जर का त्यांचं मिलन झालं नाही तर काय होणार आहे मूल राहायची शक्यता संपून जाणार आहे. तर आता हे फॅलोपियन ट्यूब जे काही ब्लॉकेजेस आहेत बरोबर ना, तर ते कुठल्या कुठल्या भागामध्ये होतात. तर समजा या फॅलोपियन ट्यूब जर का आपण पूर्ण बघितलं तर याचं 3 भागांमध्ये काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. पहिला भाग जो आहे त्याला इस्तमस असं म्हणतात, दुसरा भाग आहे तो अँप्युला असं म्हटलं जातं आणि तिसरा भाग जो आहे तो फिम्ब्रिले असं त्याला म्हणतात बरोबर. तर जनरली जर का ही फॅलोपियन ट्यूब कुठेही जर का ब्लॉकेजेस असेल तर मग काय होणार आहे शुक्रजंतू तिथून ट्रॅव्हल होऊ शकणार नाही, अंड तिथून येणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आहे फर्टिलायझेशन होणार नाही. तर आता ही फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्याची कारणं काय काय. तर सगळ्यात पहिलं जर का हे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्याचं कारण बघितलं तर PID म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज. दुसरं जर का कारण बघितलं तर त्या ठिकाणी होणारे इन्फेक्शन्स म्हणजे जर का तुम्हाला सारखं सारखं युरिनला इन्फेक्शन होत असेल तर त्या इन्फेक्शनमुळे सुद्धा काय होऊ शकतं तिथलं फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होऊ शकतं. जर का मोठं कारण थोडंसं बघितलं तर TB सारखं जर का इन्फेक्शन झालेलं असेल किंवा TB सारखा जर का आजार फॅलोपियन ट्यूबमध्ये झालेला असेल तरी सुद्धा फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर एंडोमॅट्रोसिस म्हणजे जर का आतला जो काही भाग आहे त्याला जर का सूज आलेली असेल गर्भाशयाच्या तर त्याच्यामुळे सुद्धा होतं. ॲडिनोमायोसिस म्हणजे तिकडे जे काही सेल्स वाढणारे असतात म्हणजे दर महिन्याला एक कुशन तयार होत असतं तर ते जर का चुकीच्या पद्धतीने तयार झालं किंवा एक्सेस म्हणजे मस्क्युलर पार्टवर जर का ते तयार व्हायला लागलं आणि ते जर का फॅलोपियन ट्यूबच्या इथे मध्ये येऊन जर का त्यांनी ब्लॉकेज केलं तर त्याच्या म्हणजे ॲडिनोमायोसिसमध्ये सुद्धा हे ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असतात. आणि एकूणच जर का आयुर्वेदानुसार जर का बघितलं म्हणजे ही सगळी जर का कारणं तुम्ही जर का कॅल्क्युलेट केली आयुर्वेदानुसार जर का बघितलं तर एकूणच तुमचं जे काही पेल्विक एरिया आहे म्हणजे हा जो काही गर्भाशयाचा भाग आहे तिथलं वातावरण बिघडलं म्हणजे म्हणतो ना की नैसर्गिक वातावरण तिथे मेंटेन नसेल तर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. कारण PID म्हणजे काय शेवटी तिथे येणारं स्वेलिंगच आहे. एंडोमॅट्रोसिस किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे काय तिथे येणारं स्वेलिंग आहे किंवा तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस का होणार आहेत कारण तिथलं म्हणजे म्हणतो ना की तिथली जी काही शरीराची स्वतःची एक मेकॅनिझम असते म्हणजे इम्युन सिस्टीम आपण ज्याला म्हणतो ती कुठेतरी बिघडणार आहे. तिथलं वातावरण बिघडल्यामुळे या गोष्टी होणार आहेत म्हणजे बाहेरचं इन्फेक्शन शरीरामध्ये येऊ शकणार आहे. तर म्हणजे एकूणच यासारख्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर तिथलं वातावरण जर का बिघडलं तर हे ब्लॉकेज होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्ती असतात. आणि जर का हे वातावरण जर का प्रॉपर मेंटेन केलं तर हे ब्लॉकेजेस नैसर्गिकरित्या काढता सुद्धा येतात. म्हणजे एखादं इन्फेक्शन असेल ते इन्फेक्शन म्हणजे म्हणतो ना की दूर करता येतं. त्याच्यानंतर जर का म्हणजे तिथे काय म्हणतो की हीट वाढल्यामुळे किंवा स्वेलिंग आल्यामुळे जर का ब्लॉकेजेस झालेले असेल तर तिथलं हीट जी काय ती मेंटेन करून किंवा तिथलं पित्त जे काय मेंटेन करून किंवा तिथे कफाचं जो काही निर्मिती झालेली आहे ती जर का प्रॉपरली मेंटेन करून तिथले ब्लॉकेजेस काढता येतात. म्हणजे एकदा ब्लॉक निर्माण झाले म्हणजे त्याला ऑपरेशन शिवाय काही पर्याय नाही आहे असं काही कुठलंच मेडिकल सायन्स मात्र सांगत नाही. आता काही काही वेळेला कसं असतं की बिझनेस पार्ट येतो आणि त्याच्यामुळे काही वेळेला सांगितलं जातं परंतु असं काही नाही की फॅलोपियन ट्यूब तुमची ब्लॉक आहे म्हणजे तुम्हाला ते ब्लॉकेज निघणारच नाही आहेत नैसर्गिक पद्धतीने किंवा उपायाने निघणार नाहीत आणि बाबा त्यासाठी आता ऑपरेशनच करावं लागणार आहे किंवा बाबा IVFच करावं लागणार आहे असा काही प्रकार इथे नाही आहे. तर आता हे ब्लॉकेजेस आहेत की नाही हे शोधण्यासाठी 3 प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट म्हटलं तर हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी असं त्याला म्हणतात किंवा दुसरी टेस्ट जी आहे ती स्पेशल टाईपची जी काय ती सोनोग्राफी असते आणि तिसरं म्हणजे काय असतं की एंडोस्कोपी असते बरोबर. या 3ही टेस्ट असतात. आपण प्रायमरी लेवलला एंडोस्कोपी जर का आपण म्हणलं तर म्हणजे त्याला कसं की होल पाडावं लागतं, दुर्बीण आतमध्ये टाकावी लागते आणि त्याच्यामधून ती म्हणजे थोडीशी इन्व्हेन्सिव्ह प्रोसेस आहे त्यामुळे जनरली काय करतात प्रायमरी लेवलला ती केली जात नाही. त्याच्यामध्ये HH जी आहे ती मात्र काय असते की थोडीशी पेनफुल असते परंतु प्रायमरी लेवलला मात्र ती स्टेज चांगली मानली जाते. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं की एक डाय जो असतो तो इथून इंजेक्ट केला जातो आणि हा डाय इंजेक्ट केल्यानंतर
हा डाय जो आहे तो काय करतो, इथून ट्रॅव्हल करत याच्यामध्ये म्हणजे आपण ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये येत असतो आणि मग सोनोग्राफी केली जाते. आणि सोनोग्राफी केल्यानंतर हा डाय जर का प्रॉपरली फॅलोपियन ट्यूबमधून जर का पुढे आलेला आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीपर्यंत आलेला आहे असं जर का दिसलं तर मग काय करतं, तुम्हाला फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस नाही आहे कन्फर्म होतं. परंतु तो डाय जर का म्हणजे इथपर्यंत पोहोचला आणि पुढे जर का तो गेलाच नाही, त्याच्यात लक्षात येतं की बाबा इथे फॅलोपियन ट्यूब काय झालं, इस्थमसलाच ब्लॉकेजेस आहे. जर का समजा डाय अर्ध्यापर्यंतच जर का गेलेला असेल तर तो काय, जसं की मिडल भागामध्ये म्हणजे ॲम्प्युलामध्ये ब्लॉकेजेस आहेत, किंवा कधी कधी हे इन्फेक्शनमुळे हे पिंपरीला सुद्धा काय झालेले असतात, एकमेकाला चिटकलेले असतात. कधी कधी काय होतं की हा डाय पूर्णपणे इथपर्यंत पोहोचतो परंतु ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये मात्र उतरत नाही. आणि मग अशा वेळेला काय म्हटलं जातं की या पिंपरील काय झालेले आहेत, म्हणजे चिपकलेले आहेत एकमेकाला इन्फेक्शन्समुळे. म्हणजे हा ब्लॉक कुठे आहे हे माहिती करण्यासाठी HHG नावाची टेस्ट येते. पण बऱ्याच वेळेला म्हणजे असं म्हणलं जातं की 70% वेळेला ही टेस्ट म्हणजे कधी कधी चुकीच्या म्हणजे म्हणतो ना की चुकीची रिपोर्ट दाखवते. किंवा कसं असतं की ती पेनफुल असल्यामुळे म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये स्पॅझम निर्माण झालेला असतो, मनामध्ये एक भीती असते आणि त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी काय होतं, या फॅलोपियन ट्यूब काय होतात, आकसतात आणि ते ब्लॉकेजेस असल्यासारख्या दिसतात. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मग तुम्ही आता ब्लॉकेजेस आहेत, मग ते कसले ब्लॉकेजेस आहेत ते बघण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही एंडोस्कोपी सारखे प्रकार करता आणि तेव्हा लक्षात येतं की फॅलोपियन ट्यूब ब्लॉक नाहीच आहे, बरोबर ना. म्हणजे बेसिकली जर का आपण बघितलं तर या टेस्टला सुद्धा काय होतं की बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स आहे. म्हणजे आपण HHG सारखी टेस्ट केली आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे ब्लॉकेज आणि कदाचित ते नसतील सुद्धा, बरोबर ना. तर त्याच्यामुळे जर का आपण बघायला गेलं तर म्हणजे या टेस्ट ज्या सगळ्या आहेत त्या जी म्हणजे सगळ्यात चांगली टेस्ट आपण म्हणू की एंडोस्कोपीज डायरेक्ट करायची आणि बघायची, तिथे काही ब्लॉकेजेस असतील ते एंडोस्कोपीने काढायचे. ही जरी चांगली मानली तरी ती इन्व्हेन्सिव्ह प्रोसेस येते. कधी कधी तिथे काहीतरी म्हणजे म्हणतो ना की नुकसान होण्याची शक्यता जास्ती असते. आणि कधी कधी जर का फॅलोपियन ट्यूब ब्लॉक नसताना उगाचच जर का आपण केली तर त्याच्यातून सुद्धा नवीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे सगळं करत बसण्यापेक्षा जर का समजा इन्फर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार असतील, म्हणजे होत असतील किंवा इन्फर्टिलिटी तुम्हाला असेल आणि जर का म्हणजे म्हणतो ना की पोटात दुखत असेल, पाळीच्या वेळेला पोटात दुखत असेल, हेवी ब्लिडिंग होत असेल किंवा रिपीटेड तुम्हाला युरिन इन्फेक्शन होत असेल तर साधारण फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज होण्याची म्हणजे जी काही प्रायमरी लक्षणं आहेत ती ही आहे. पण अशा वेळेला जर का तुम्ही प्रॉपर आयुर्वेद तज्ञाचा जर का सल्ला घेतला आणि जर का त्या ठिकाणी म्हणजे म्हणतो ना की पेल्विक एरियामधलं जे काही वातावरण बिघडलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा तुमचं नाडी परीक्षण करून घेतलं आणि त्याच्यातून तुमची प्रकृती काय आहे आणि त्याच्यानंतर एकूणच हिस्ट्रीवरून म्हणजे साधारण त्या ठिकाणी काय बाबा इम्बॅलन्स झालेला असू शकतो. म्हणजे तिथलं म्हणजे काय म्हणतो की हीट बिघडलेली आहे, म्हणजे पित्त बिघडलेलं आहे, कफ बिघडलं आहे का, ड्रायनेस निर्माण झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं जर का थोडंसं डायग्नोसिस करून घेतलं आणि त्याप्रमाणे जर का योग्य आयुर्वेदिक उपाय त्याला केले तर काय करता येतं, तिथलं वातावरण प्रॉपरली मेंटेन करता येतं. मग तिथे फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल किंवा एखादं इन्फेक्शन असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम, एंडोमेट्रोसिस सारखे प्रॉब्लेम असतील, ॲडेनोमायसिस सारखे प्रॉब्लेम असतील आणि त्यामुळे जर का म्हणजे काय म्हणतो की प्रेग्नन्सी जर का राहत नसेल तर ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींवर याच्यावर काय केला जातो, उपाय केला जातो. कारण आयुर्वेदामध्ये आजारानुसार उपाय करण्यापेक्षा सुद्धा म्हणजे म्हणतो ना की माणसावर किंवा म्हणजे त्या स्त्रीचं आरोग्य एकूण काय बघितलं जातं, तिथलं वातावरण बिघडण्याची कारणं शोधली जातात आणि ओव्हरऑल म्हणजे नुसतं म्हणजे पेल्विक एरियातलंच वातावरण आहे तर ओव्हरऑल तिचं शरीर जे आहे ते पूर्णपणे बॅलन्स केलं जातं. आणि ते जर का पूर्ण शरीर बॅलन्स केलं तर त्याच्यातून काय होतं, प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. आणि याच्यासाठी म्हणजे म्हणतो की म्हणजे प्रायमरी लेवलला काही मेडिकेशन सुद्धा आहेत किंवा त्याच्यासाठी मग काय म्हणतो की पंचकर्मासारखे उपाय सुद्धा केले जातात किंवा मग त्याच्यासाठी उत्तरवस्तीसारखे सुद्धा उपाय आहेत. तर म्हणजे नक्की प्रॉब्लेम किती आहे किंवा म्हणजे त्याचं डायग्नोसिस करून ज्या वेळेला आपल्याला त्याचा सिरियसनेस लक्षात येतो किंवा त्याचं काय आहे हे लक्षात येतं, त्यानुसार जर का प्रॉपर ट्रीटमेंट प्लॅन केली, त्यानुसार जर का डायटरी चेंजेस जर का आपण केले तर आपल्याला काय करता येतं, ह्या फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करता येतो. तर एकूणच जर का आपण बघितलं तर पेल्विक एरियामधलं जर का वातावरण जर का तुम्ही प्रॉपर केलं तर म्हणजे प्रेग्नन्सी न राहण्यामध्ये किंवा म्हणजे म्हणतो ना की इन्फर्टिलिटीसारखी जी काही कारणं आहेत ती सगळीच दूर होतात आणि नैसर्गिकरित्या संतती होण्यासाठी मदत होते. आणि मेनली या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये काय असतं की आईचं आरोग्य सुद्धा प्रॉपरली बॅलन्स केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की फ्युचरमध्ये त्या आईचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. म्हणजे ती सुदृढ जीवन काय करू शकते, जगू शकते. हा सगळ्या त्याचा एक मेजर बेनिफिट. आणि होणारं बाळ सुद्धा काय असतं, नैसर्गिकरित्या झालेलं असल्यामुळे ते सुदृढ असतं. आणि त्या बाळाला जर का आपण काय म्हणतो की गर्भसंस्कार वगैरे जे काही आयुर्वेदाच्या पद्धती आहेत, म्हणजे ज्यावेळेला आपण नैसर्गिकरित्या बाळ राहतं त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळे येणारं बाळ हे सुदृढ, सुसंस्कारी आणि चांगल्या पद्धतीचं असतं. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो ना की जर का इन्फर्टिलिटी सारखे प्रॉब्लेम असतील तर प्रायमरी लेवलला म्हणजे असं मेकॅनिकल काहीतरी करण्यापेक्षा नैसर्गिक उपाय जर का आयुर्वेदाच्या माध्यमातून केले तर त्यातून इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी नक्कीच मदत मिळते.
अशाच प्रकारे आता म्हणजे की जर का हे फॅलोपियन ट्यूबेज ब्लॉकेजेस असेल किंवा तिथलं वातावरण बिघडलं असेल तर तिथे आहार काय घेतला गेला पाहिजे, की आपण आता हे जी काही HHGच्या टेस्टबद्दल सांगितले त्याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांना म्हणजे आणखीन उत्सुकता असेल. तर ही HHG टेस्ट कशा प्रकारे केली जाते, त्याचे डिटेल्स काय आहेत, या सगळ्या विषयांबद्दल आपण नवनवीन व्हिडिओ आता बनवणार आहोत. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि हे व्हिडिओ जे आहेत ते योग्य म्हणजे म्हणतो ना की स्त्रीपर्यंत किंवा जिला इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवीन माहितीसह परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.